श्री गोपाल कृष्ण, भगवती श्री आदिम शक्ती जगदंबा माता आणि श्री सद्गुरुनाथांचं अधिष्ठान ज्या वास्तूमध्ये मांडलेलं आहे, अशा या अतिशय पवित्र श्रीकृष्ण ध्यान मंदिरामध्ये श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला अतिशय मनापासून नमस्कार करतो, ज्याच्या प्रेरणेने आपण इथे उपस्थित आहात. भगवंताला प्रिय असणारा धर्म ज्यांच्या वर्तनानं या जगामध्ये जगतो, अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांबद्दल, कला उपासकांबद्दल, वैदिक मंडळींबद्दल आणि हरिभक्त परायणांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि श्रीमद भागवत कथेपूर्वी कथेच्या महात्म्याला प्रारंभ करतो. आपण एखादा मोबाईल जरी घेतला तरी त्या मोबाईलला आपण कव्हर टाकतो, त्यात अँटीव्हायरस डाउनलोड करून घेतो, त्याला स्क्रीन गार्ड बसवून घेतो, मार्केट यार्ड मधून आणलेली भाजी खराब होऊ नये याकरता ती फ्रीज मध्ये आपण ठेवतो, त्यात जंतू होऊ नये, खराब होऊ नये. काही दिवसापूर्वी एक विचार वाचला, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर फिरत होता, मला आवडला तो खूप. काल मी नारायण मंदिरातही लोक होते, त्यांना रिपीट होईल थोडं. एक माणूस प्रवासात होता आणि त्याला असं दुकान दिसलं की ज्या दुकानामध्ये काही खाणं पिणं विकायला ठेवलं होतं. खूप मोठ्या प्रवासात होता, खूप कडकडून तहान लागली होती, जवळचं सगळं पाणी संपलं होतं, अगदी व्याकुळ झाला होता तहानीने. असा तो त्या दुकानात जातो आणि दुकानदाराला सांगतो, मला प्लीज पाणी देता का, खूप तहान लागली, कशाला परत पडली, चालतोय मी. तो दुकानदार कोणाशी तरी फोनवर बोलतोय, त्याचं लक्षच नाही. त्यांनी 2-4 वेळा जेव्हा सांगितलं मला पाणी द्यावं, थोडं पाणी द्यावं, पाणी द्यावं, ऐकतच नाहीये. यांनी सांगितलं मला पाणी द्या. तो दुकानाचा मालक त्या माणसावर खेकसतो आणि सांगतो, तुम्हाला पाणी द्यायला इथे एकही माणूस उपलब्ध नाहीये. मग हा म्हणाला, माझ्याकरता थोडा वेळ माणूस व्हा ना. आहे की नाही हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आज माणसाजवळ सगळं आहे, पण जणू काही तो असा वागतोय त्याच्याजवळ काहीच नाहीये. आपल्या पूर्वजांकडे आजच्या तुलनेनं काहीच नव्हतं, तरी माणुसकी होती, माणसं समाधानी होती, तृप्त होती, प्रामाणिक होती. थोडं नुकसान झालं तरी त्यांचं चित्त व्याकुळ होत नव्हतं. कठीण प्रसंग आला तरी आत्महत्येसारखा विचार त्यांच्या मनामध्ये येत नव्हता. कुणी अपमान केला तरी सुना सहन करीत असत, किंवा घरामध्ये सहनशक्ती चांगली होती. आज इगो नावाचा महामूर्खपणा इतका वाढलाय की माझे गुरुजी परवा सांगत होते, मी ज्योतिष मंडळाच्या काही परीक्षा देत होतो तेव्हा, गेल्या वर्षी पुण्यामध्ये 10,000 विवाह झाले, त्यातल्या 8,000 डिवोर्सच्या केसेस पेंडिंग आहेत. व्हॉट इज इट? आणि म्हणून हा विचार ऋषी म्हणून मी पूर्वीपासून केला. आणि माणसातली माणुसकी जर जागी करायची असेल, ज्यानं तो माणूस सिद्ध होणार आहे, त्याच्याकरता जे तत्वज्ञान आपल्या समोर मांडलं, ते तत्वज्ञान अगदी वेदांपासून कालपर्यंत झालेल्या संतांनी तेच सांगितलंय. पण खुसखुशीत भाषेत आपल्याला कंटाळा येणार नाही, कथानकांच्या द्वारे असं आपल्यासमोर आणून पोहोचवलं. असा जर या जगातला संस्कृत मधला सगळ्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथ कुठला असेल तर तो म्हणजे श्रीमद भागवत. श्रीमद भागवतानं पुण्याही लाभेल, फिलॉसॉफी कळेल, परमार्थाच्या संकल्पना स्वच्छ होतील. हा नंतरचा भाग आहे. आधी माणूस म्हणजे काय हे कळेल. म्हणून भागवत हा ग्रंथ केवळ हिंदूंचा नाहीये, तर ज्याला माणूस म्हणून जगायचे त्याच्या प्रत्येकाकरता जे विचार आवश्यक नव्हे अनिवार्य आहे,
ते विचार ज्या ग्रंथानं अतिशय सुनियोजित पद्धतीने सांगितले त्या ग्रंथाचं नाव श्रीमद भागवत. ज्ञानेश्वरीवर भागवताची छाप आहे. एकनाथी महाराजांनी तर भागवताच्याच 11व्या स्कंधावर एकनाथी भागवत लिहिलं. दासबोधावरती भागवताची छाप आहे. सगळे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये जे काही अभंग आहेत त्याच्यावरती भागवताची छाप आहे. नवे तुकाराम महाराज म्हणाले वाटे चरित्र गावे गोकुळीचे केले देवे. असा सगळ्या संतांना मोह टाकणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. म्हणून चला थोडं रुटीनचं आयुष्य बाजूला ठेवूया. काय म्हणतात शुकदेव, काय म्हणतात ही सगळी आपली जुनी ऋषी मंडळी, आपले पूर्वज, त्यांचा थोडा विचार करूया. माझे गुरुजी सांगतात शांती विश्रांती करता सुद्धा काळ थोडासा राखून ठेवत चालावा. थोडी शांतीची पण गरज आहे, विश्रांतीची पण गरज आहे. नाईलाज म्हणून शांती आणि विश्रांती याला काय अर्थ आहे? समजा मी तिरुपती बालाजीला पुण्याहून चाललोय माझी सगळी फॅमिली घेऊन. जो ड्रायव्हिंगला बसवलेला ड्रायव्हर आहे तो मध्ये मध्ये गाडी थांबवतो, आम्ही वाटेत थांबतो, हॉटेलमध्ये काही खातो. उदाहरण सांगतोय, गोवा हॉटेलमध्ये खातात असं काय फ्रेश होतो मध्ये एखाद वेळेस, अंघोळी करतो. 4-5 दिवसाचा समजा प्रवास आहे तर तो ड्रायव्हर काय करतो, मध्ये मध्ये गाडी थांबवतो. आम्ही जरी निजलो असू, आम्हाला जरी झोप लागली असेल तरी ड्रायव्हरचं कर्तव्य असं आहे गाडी स्लो करावी, जमलं तर थांबवावी आणि तिरुपती बालाजी किती राहिलं याचं माइलस्टोन जो आहे तो बघावा. तसं आपली धावपळ खूप चालू आहे, खूप आपल्यावरती जबाबदारी आहे. मुलाबाळांच्या आहेत, प्रपंचाच्या आहेत, संस्थेच्या आहेत, नातेवाईकांच्या आहेत, कुटुंबाच्या आहेत, समाजाच्या काही कार्याच्या आहेत. अनंत जबाबदाऱ्या आपल्यावरती आहेत. तरीही आपली देहरूपी गाडी जिकडे चालली आहे त्या आत्मबुद्धीकडे जाताना देह बुद्धी ते आत्मबोधे त्यजावी किंवा आत्मबुद्धी करावी, हा जो प्रवास सुरू आहे, बुद्धिरूपी ड्रायव्हरनं केव्हा तरी ही गाडी थांबवावी, निदान स्लो तरी करावी आणि बघावा अजून किती आत्मबुद्धी राहिली. याच्याकरता आपल्या पूर्वजांनी कीर्तन, प्रवचन, अध्यात्म श्रवण, भागवत कथा या गोष्टी मांडल्या. म्हणून भागवताला सुरुवात करण्यापूर्वी भागवताच्या महात्म्याचा थोडासा विचार करूया. अतिशय शांत बसा. कुठलंही किलबिश चित्तामध्ये असेल तर निदान या 2-3 तासापुरतं फेकून द्या. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमक्या जातीचा आहे. कुठला अभिनिवेश नको, कुठल्या मताचं आग्रहानं असतं याला अभिनिवेश म्हणतात. आणि वेदांतांनी 5 क्लेश सांगितले, त्यातला सगळ्यात शेवटचा क्लेश आहे अभिनिवेश. ते सगळं विसरूया आणि थोडंसं चिंतन करूया. पद्मपुराण आणि स्कंद पुराण अशा 2 ग्रंथांमध्ये भागवताचं महात्म्य आहे. त्यातल्या पद्मपुराणातलं जे महात्म्य ते आपण पाहूया. 6 अध्यायाचं हे महात्म्य. त्यातला पहिला अध्याय, त्यातला पहिला श्लोक. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. 3 पदं म्हटली आहेत. 32 अनुष्टुप वृत्तातला श्लोक आहे. वृत्त याचा अर्थ काही त्याला चाल. नुसते कागदपत्र घरात विस्कटले असतील ना तर कुठलाच सापडत नाही. पण घरामध्ये जर आपण रकाने केले तर त्या ठिकाणी आपण तिची फाईल ठेवतो आणि पटदिशी सापडते. तशी आपल्या बुद्धीमध्ये विचार ठेवण्याची पद्धती वृत्त आणि छंदातून ऋषींनी डेव्हलप केली. मग ती वृत्त परिणामकारक असतात. वृत्त या विषयावरती निरूपण नको. शार्दूल विक्रणित म्हटलं ना की मला मध्ये आनंद होतो. गंगा सिंधू सरस्वती च यमुना. शार्दूल हे स्वर सुद्धा आपल्याला काही वेगळ्या वातावरणात येतात. ही चाल सुद्धा वेगळ्या वातावरणात येते.
जटाकटाह संभ्रम भ्रमन्न लिंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धन धरत 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 ललाट पट्टपाद किशोर चंद्रशेखर प्रतीक्षणं मम श्यामल काय पूर्वज शहाणे असतील आपले. मला तर हल्ली खूप वेळा बोलतो आपले पूर्वज किती शहाणे होते याचा अंदाज करणे इतके आपण शहाणे उरलो नाही. अनुष्टुप 8:32 8 अक्षर यमाताराज भान सलगम लघु गुरु 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 लघु 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 गुरु 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 लघु अशा पद्धतीने ते श्लोक ठेवले की अनुष्टुप वृत्त म्हणलं की सहज पाठ होतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वति संजय. सोपं आहे की त्या अनुष्टुप वृत्तात वेदव्यासाने हा श्लोक लिहिला. भागवताच्या महात्म्यांतर्गत पहिला श्लोक सच्चिदानंद रूपाय 8 विश्वोत्पत्त्यादि हेतवे 8 तापत्रय विनाशाय 8 श्री कृष्णाय वयं नमः. या 32 मधली 24 अक्षर ही भगवंताचं वर्णन करणारी आहे. सुरुवात वंदन करायचंय त्याला वंदन हे नंतर आहे. श्री कृष्णाय अशा श्री कृष्णाला वयं अहम आवाम वयम आमच्या पूर्वजांनी कुठलीही उपासना एकट्यापुरती सांगितली नाही. आरोप किती करा तुम्ही आम्हाला चौथऱ्यावर येऊ दिला नाही. कुठलीही उपासना वयमचीच आहे. बुद्धिभेद जर होत असेल तर एक तर सांगणाऱ्याचं वक्तृत्व फार चांगलं होतं किंवा ऐकणाऱ्याला बुद्धी कमी होती. तुमचा बुद्धिभेद जर कोणी करत असेल परदेशी मंडळी असतील मीडियावाले असतील किंवा तथाकथित धर्ममार्गांचे असतील आणि ते जर असं सांगत असतील फार स्वार्थी होते आपले पूर्वज तर लक्षात घ्यायचं हे आम्ही ऐकून घेतो कारण आमची बुद्धी दुष्कामी आहे किंवा त्यांचं वक्तृत्व फार चांगलं आहे. मीडियाची पद्धती फार स्टाईल फार चांगली आहे म्हणून फार फक्त मी नेहमीच सांगतो भागवतातल्या अध्यात्म श्रवणातल्या श्रोत्यांनी पहिलं फक्त व्हा आणि आपली मूळ संस्कृती अत्यंत चांगली आहे हे जाणून घ्या. एखादा डॉक्टर चुकला म्हणून पॅथी बदनाम होत नसते. त्याप्रमाणे एखादा कोणीतरी कोपऱ्यातला त्यातला मनुष्य चुकला म्हणून सगळ्या धर्मावरती संस्कृतीवर हल्ला करू नका. आपणच आपल्या पायावरती गुऱ्हाड मारल्यासारखं आहे. असो वयं नमः अशा कृष्णाला नमस्कार. कशा तर कृष्ण म्हणलं की आमच्या डोळ्यासमोर काही चित्र आहे काही त्याचं चरित्र आहे. ऐकलेलं न ऐकलेलं सुद्धा खूप 16,108 माहितीच नाही ऐकलं नाही रामकथा ऐकली नाही माहिती नाही मग कॉमेंट्स करतो मनुष्य रावण किती चांगला होता. याचा अर्थ या वाक्याचा अर्थ राम फुल्या होते करू शकत नाही म्हणून नाही तर एवढा चांगल्याला व्यार्थी मारतात राम म्हणून मूळ रामायण ऐकलं पाहिजे. माहिती नीट करून घेतली पाहिजे. जर मला माहिती नसेल तर अपराध माझाच असतो. नो एंट्रीतनं गेल्यानंतर जर तुम्ही पोलिसाला विचारलं मला माहिती नव्हतं तो म्हणतो बर मग जा असं आहे का. जरी बोर्ड नसेल चूक त्यांची असेल आणि तरी तुम्ही जरी केला तरी तुम्ही असं म्हणू शकत की बोर्ड नव्हता होता काल पडला म्हणतो तो. म्हणून माहिती करून घेणं आपलं कर्तव्य आहे. कुठला कृष्ण आम्हाला डोळ्यासमोर कृष्ण कुठला आहे. गाडी चालणारा राधेच्या शेजारी उभा असणारा बासरी हातामध्ये आहे असा एक कृष्णाचं काहीतरी आमच्या चित्तामध्ये इम्प्रेशन आहे आणि त्याला मी कृष्ण म्हणतो. तो कृष्ण नाही असं नाहीये पण या सगळ्या आत्ताच्या काही वर्णन केली या सगळ्याचा केव्हा तरी तो त्याग करतो. बासरी बाजूला ठेवतो. राधा केव्हा तरी घरी जाते. चक्र केव्हा तरी काढून ठेवतो. म्हणजे ही त्याची जी लक्षणं आहेत ना ही त्याची तटस्थ लक्षण आहे. तटस्थ म्हणजे बाजूला राहून दाखवणे.
विमानतळावरती गेलो मी, मला घेऊन गेले एक जण, म्हटले बुवा माझी मुलगी आहे ना ती हवाई सुंदरी आहे. बर 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 वा. आणि आम्ही तर विमानात बसणार. म्हणलं कुठे आहे मुलगी तुमची? ती बघा स्पाइस जेटचा ड्रेस घालून आली आहे ना, ती माझी मुलगी. ती सगळ्यात पुढे आहे. ती बरेच ड्रेसेस घातलेले होते, हवाई सुंदर्या होत्या. कुणी एअर इंडियाचा ड्रेस घातला होता, कुणी अमक्याचा, पण ज्याच्यावर स्पाइस जेट लिहिलं होतं तो ड्रेस घातलेली मुलगी अशी मला त्यांनी ओळख करून दिली. आणि मला कळलं की ही यांची मुलगी आहे. मला एक सांगा, कायम ती तो ड्रेस घालते का? हा जो ड्रेस आहे हे तिचं तटस्थ लक्षण आहे, तात्कालिक स्वरूपात आपल्याला ओळख करून देण्याकरता दाखवलेलं लक्षण. असं आता ज्या काही आमच्या डोक्यामध्ये संकल्पना असतात, सामान्यतः वेदांती कोणी असेल तर त्याच्याकरता मला म्हणायचं नाही आहे, त्या प्रश्नाबद्दल ज्या असतात त्या सगळ्या बाजूला ठेवून भगवान वेदव्यासांनी महात्म्यांतर्गत जो पहिला अध्याय त्यातला पहिला श्लोक लिहिला, त्यामध्ये भगवंताचं पहिले स्वरूप लक्षण लिहिलं. कशाला म्हणायचं? कृष्ण सच्चिदानंद रूपाय. असे गुरुजी सांगतात, हा श्लोक ज्याला कळला त्याला सरळ भागवत गतार्थ झाला, म्हणजे कळलं सत चित आणि आनंद. सत याचा अर्थ ते सोडून सगळं अनरियल आहे. जे अनरियल नाही, असतच्या व्याहृती करता सत सांगितलं. व्याहृती म्हणजे बाजूला करायचं, काहीतरी मांडायचं. आमचा मुलगा दारू पीत नाही, निर्व्यसनी आहे. व्यसनाच्या व्याहृती करता निर्व्यसनी हा शब्द आला. निर्व्यसनी म्हणजे निरनिराळी व्यसन असलेला नाही. असं आम्हाला कायम बदलाची सवय आहे. आम्हाला कायम सुरू, चालू आणि बंद याची सवय आहे. आम्हाला कायम काहीतरी आहे आणि नाही याची सवय आहे. अंधार म्हणलं ना की उजेड येतो, रात्र म्हणलं ना की दिवस येतो, फायदा म्हणलं ना की तोटा येतो. द्वंद्वाची सवय आहे. क्षणभर अंधारही काढा, उजेडही काढा, काय उरेलो? आम्ही कल्पना करू शकत नाही, त्याची कल्पना करायची. अंधारही करा. समर्थ म्हणाले, दिवस रजनीचे कृत्य भावया मूळ आदित्य, तो मूळ आदित्य केल्यामुळे काय उरले? सत याचा अर्थ या विश्वाचा निराश झाला तरी जे असतं, विश्व असतानाही जे असतं, आणि विश्व होण्यापूर्वी, निर्माण होण्यापूर्वीही जे होतं नव्हे जे असतं. होतं मध्ये सुद्धा भूतकाल होतं, आणि भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालाच्या तीन असणारं जे आहे. अगदी सतची वेदांतांनी सांगितलेली व्याख्या आहे ना, ती अशी आहे की अपरिवर्तनीय, अखंड आणि अविनाशी, त्याला सत म्हणतात. आता असं जर बोरिंग सुरुवातीला मी सांगायला लागलो तर उद्या टीव्ही लावायची गरज नाही, सर्किटची काही गरज नाही. म्हणले एवढा हॉल पुरायला लागला. यांचं प्रवचन नेहमी ठेवा बरं, हॉल पुरतो. जय जय. थोडा बुद्धीला ताण देऊन ऐकावं लागेल. सगळ्यांना नाही, काही जण असे आहेत की ज्यांची नेहमी सवय आहे, पण ज्यांना नेहमी सवय नसते असा एखादा सुद्धा श्रोता सुटू नये एवढ्याकरता मी हे बोलते. 4 वाक्य. सत. दुसरी गोष्ट सांगितली चित. चितचे 2 अर्थ सांगितले, एक ज्ञानरूपत्व आणि चैतन्यत्व, जिवंतपणा. आपल्याला जिवंतपणाचं प्राकट्य कुठल्या तरी माध्यमाशिवाय नोंद घ्यायची सवय नाहीये. या झाडात चैतन्य आहे का? झाड अजून बांधले येतात, पालवी होती, अंक होते, म्हणजे जिवंतपणा आहे बरं का. पूर्वी होती ना पद्धत, माणूस मेलाय का मग जिवंत आहे बघाय करता ते नाकाला दोरा लावायची. अगदी सूक्ष्म जरी श्वासोश्वास सुरू असला ना तरी दोरा सगळ्यात हलका असतो, तो असा होतोय, ते अर्थी आहे बरं का चैतन्य. एक 4-8 दिवसापूर्वी पेपरला आलं होतं, एक बाई म्हणे मेल्या असं डॉक्टरनी जाहीर केलं, आणि तिकडे गेलो. नशीब त्यांचं अगदी देण्यापूर्वी त्या उठून बसले. त्या डॉक्टरांवर केस झाली. डॉक्टर म्हणले मला काय माहिती, मशीननं सांगितलं या मेल्यात, मी मेल्या म्हणून जाहीर केलं. परवा आलं होतं पेपरला, कदाचित आठवतही असेल.
बोलण्याचा मुद्दा असा, आपल्याला चैतन्याची नोंद घेताना माध्यमाची गरज आहे. चैतन्य मला कसं कळतं तर त्यांच्यात चैतन्य आहे तर ते हालतात बोलतात चालतात ते म्हणजे चैतन्य आहे. पण कुठलीही माध्यम नसताना किंवा त्याला वेदांताचा शब्द आलंबन नसताना ते चैतन्य सर्वत्र सदा आणि सम भरलंय हे ज्ञानोबाला माहिती आहे. ज्ञानोबा म्हणाले, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिली. सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरायला साधारण 8 मिनिटं लागतात असं वैज्ञानिक म्हणतात. पण ते वैज्ञानिक म्हणतात सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर दिसायला लागतो. तत्वाच्या बोधाकरता माध्यमाची गरज आहे. याचा उलटा अर्थ घेतला तर जी ज्ञानी बुद्धी आहे तिथे चैतन्याच्या बोधाकरता माध्यमाची आलंबनाची गरज नाही. ते चैतन्य तत्व सर्वत्र आहे. चित सच्चिदानंद रूपाय चित. तिसरा मुद्दा सांगितला आनंद. सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा असेल तर आनंद नावाची गोष्ट जी उपलब्ध आहे ती त्याच्यामुळे उपलब्ध आहे आपल्याकडे. तो आनंद रूप आहे. तो आनंदी नाहीये, तो आनंद रूपच आहे. त्याच्याच कृपेने किंवा त्याच्याच उपलब्धीने आपण आनंदी होतो. मेलेल्या माणसाच्या तोंडावरती बटाटे वडा ठेवा नाहीतर निखारा ठेवतात, त्याला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणून आपण विषयाचा आनंदही घेतो, तो या देहामध्ये म्हणून घेतो. ज्या क्षणाला त्याचा इथून कनेक्शन तुटतं, तो नाही असं होत नाही, फक्त कनेक्शन तुटतं. वीज आहे हो, पण टंगस्टनची जर आपल्या डिस्टर्ब झाली की तिथून इकडूनही बरोबर इथे व्हायची व्यवस्था आहे सगळं आहे, पण तिथे डिस्कनेक्ट झालं, असं डिस्कनेक्शन इथे झालं की त्याचं प्राकट्य कमी होतं आणि म्हणून सगळे विषय उपलब्ध आहेत तरी तो दुःखी होतो. तो नाहीच दुःखी होत, खरं तो आनंदीच होतो. सगळे भोवतीचे लोक दुःखी होतात. विनोद जरी सोडला तरी आनंदाचं एकमेव कारण जर काय असेल, आनंदाचा निमित्त विषय असेल, पण आनंदाचं कारण आत्मा आहे, आनंदाचं कारण भगवान आहे, आनंदाचं कारण परमात्मा आहे. सच्चिदानंद रूपाय. पहिल्या दिवशी असताना तो वेदांत आपल्याला 11व्या स्कंधामध्ये बघायचा आहे थोडासा. म्हणून थोडंसं प्रवेश करताना आपण किती प्रगल्भ चिंतन करणार आहोत याचा थोडा अंदाज यावा एवढ्यासाठी एवढं बोललो. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. संपूर्ण विश्व उत्पत्ती आदी. आदी म्हणजे उरलेल्या दोन गोष्टी आहेत. उरलेल्या दोन गोष्टी कुठली? स्थिती आणि संहार, उपसंहार. नाही करतो. विश्व निर्मिती, विश्व स्थिती आणि विश्व लय. या तिन्ही गोष्टी ज्याच्या अधिष्ठानावर होतात. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस् तिष्ठति आणि सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सोन्यातून अंगठीचा उदय, अंगठीची सोन्यामध्येच उपस्थिती आणि योग्य वेळेला मला जर अजून काही दुसरं करायचं असेल तर अंगठीचं सोन्यामध्येच विसर्जन. सोनेपणाला कधीच बाध नाही. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे विश्वरूपानं आपल्याला विश्वंभरच भासतोय. आज माझी अज्ञान बुद्धी आहे आणि त्याच्या परिणामाने मला ते विश्व वाटतंय, मला अंगठी वाटतेय, पण सोनाराला अंगठी कधीच दिसत नसते, त्याला काय सोनच दिसत असते. आणि किंमत कशाची आहे हो? अंगठीची आहे का सोन्याची आहे? आकाराची किंमत असती तर प्लास्टिकच्या अंगठ्या मी तुम्हाला देतो, तुम्ही सगळे हातातले मला सोन्याच्या द्या. आकाराची किंमत असेल तर आकाराला किंमत नाहीये, त्यातल्या मटेरियलला, त्यातल्या मूलद्रव्याला किंमत आहे. तसं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं हे संपूर्ण विश्व ज्या तत्वातून निर्माण झालंय तो कृष्ण आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. आणि तिसरा मुद्दा, हे सगळं बरोबर आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, पण आपल्याला काय त्याचा उपयोग आहे? आपल्याला काहीतरी उपयोग पाहिजे की त्याचा. तापत्रय विनाशाय. याला एकदा तुम्ही शरण जा. एकदा का त्याला शरण गेला की परिणाम एकच. तिन्ही प्रकारच्या तापांपासून तुम्ही मुक्ती. तिन्ही प्रकारचे ताप. 3 ताप सांगितले आपल्याला भारतीय धर्म. 3 चौथा ताप नाही बरं का, 3च ताप आहेत. एक आदि दैविक ताप, एक आदि भौतिक ताप आणि एक आदि आत्मिक ताप.
आदिभौतिक ताप म्हणजे भूतांकडून निर्माण झालेल्या वस्तूंकडून होणारा ताप, ती जड असेल नाहीतर चेतन असेल, झालेल्या तयार झालेल्या भूत याचा अर्थ ते 10:30 ते 11च नव्हे. भूत याचा धातुवार्थ असा आहे, भूत याचा खरा अर्थ असा आहे निर्माण झालेलं. निर्माण झालेल्या कुठल्याही गोष्टीकडून जो ताप होतो त्या आदिभौतिक ताप आहे. आदिदैविक ताप, कितीतरी गोष्टी आपल्याकडनं अशा घडतात की आपण देवतांचे अवमान करतो. आपली लाईफस्टाईल अशी पटदिशी मनुष्य पृथ्वीवर थुंकतो, अगदी म्हणजे त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून एकदम पटकन थुंकून देतो. पृथ्वीमध्ये देवता आहे असं शास्त्र सांगतं, त्या देवतेचा अपमान करतो. छोट्या छोट्या गोष्टींना पापांची इतकी 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 सद्दी वाढत जाते. मला वाटतं मी कधीच वाईट वागलो नाही, अहो भेंडी चिरत असतो आळी चिरली जाते. मुद्दाम नाही करत मी, पण माझ्या जेवणाकरता करतो ना, जीव गेला ना तिथे. याप्रमाणे अनंत आपण इतकं ओकतो, खोकतो, थुंकतो. पाण्यामध्ये देवता आहे वरून नावाची. ती देवता विचारते हु आर यू, माझा उपयोग करणारा हु आर यू. कधीतरी थँक्स म्हटले कधी ना. लाईफस्टाईलच नाही आज आपली, माहिती सुद्धा नाही. हा विचार सुद्धा किती लोकांनी केला असेल कोण. अशा हजारो गोष्टी आपल्याकडनं चुकत असतात. त्या देवतांचा जो आपण अवमान करतो, अपमान करतो, त्याचा परिणाम ते देव सिस्टीम प्रमाणे नाईलाज म्हणून त्यांच्या मनात असो नाही तर असो एक सिस्टीम आहे ना, त्या सिस्टीम व्यवस्थेप्रमाणे आपल्याला ताप देतात. आपल्याला ते सगळं फेडावं लागतं. आदि दैविक ताप आणि आदि आत्मिक ताप म्हणजे प्रारब्ध म्हणून आपण घेऊन आलोय, तो योग्य त्या वेळेला प्रकट होणारा ताप. आणि या तापाने या जगातला साक्षात्कारी महापुरुष सोडून सगळेच्या सगळे मानव व्यस्त आहेत की बोल. समर्थांचा मनाचा श्लोक प्रसिद्ध आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे, मनाताची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय. याचा सरळ अर्थ असा, एकही मनुष्य सुखी नाही असा समर्थांचा चॅलेंज आहे. आमच्याकडे एक नाशिकला महाराज होऊन गेले, गंधे महाराज म्हणून. फार गमतीशीर कीर्तन करायचं, फार मोठं सुंदर कीर्तन करायचं, झणझणीत कीर्तन. कीर्तन करताना ते सांगायचं म्हणले, जनी सर्व सुखी असा कोण आहे. याचं उत्तर म्हणले माझ्याकडे आहे, निर्लज्जन सदा सुखी आहे. दुःखी पण आपल्या दुःखाकडे इग्नोर, दुर्लक्ष करतो आणि मी सुखी असं म्हणतो. याला काही अर्थ नाही. काहीतरी मला दुःख आहे आणि दुःखातून मला बाहेर यायचं आहे, अशी तळमळ निर्माण झाल्याशिवाय दुःखातून बाहेर येणार नाही आहोत. म्हणून पहिल्यांदा स्वतःच्या दुःखाकडे नीट बघा. ज्यांनी सर्व सुखी असा नुसत्या सुखाचा विचार संत करत नाही, तर सर्वार्थानं सुख होण्याचा विचार संत करतात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुकाराम महाराज सर्व सुखाचे आगर. ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे. सर्व सुख याचा अर्थ दुःखाचा लवलेशही नाही असं सुख. आत्यंतिक दुःख निवृत्ती ही आनंदावाप्ते मोक्ष, अशी न्यायशास्त्रकारांनी मोक्षाची व्याख्याच केली. मोक्ष म्हणजे काय? आत्यंतिक दुःख निवृत्ती ही आनंदावाप्ते मोक्ष. आज आपण ज्याला सुख म्हणतो ना, ती दुःखाची दुसरी बाजू आहे. नाणं घेतलं की त्याला दोन बाजू पाहिजे की नाही. सच्चिदानंद रूपाय स्वरूप, विश्वोत्पत्त्यादि हेतवे सामर्थ्य आणि तापत्रय विनाशाय स्वभाव. त्याला जर तुम्ही श्रवण केला, कृष्णाला भगवंताला जर श्रवण केला, तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका
घडीने भावे हा जो नाथांचा प्रसिद्ध अभंग आहे, बहुतेक सणांचा पाठ आहे. त्यातलं शेवटचं चरण, एका जनार्दनी भोग प्रारंभाचा तापत्रय विनाशायी. आणि एका जनार्दनी म्हणजे नाथांची या अभंगाची सही आहे. सही म्हणजे जबाबदारी घेतली. ते डॉक्टर लोक सही घेतात की नाही आपली? तुमचा पेशंट मेला तर तुम्ही काही तक्रार करायची नाही, सही करा. करतो किती सही आपण? सहीला महत्व आहे. चेकवर सही नसेल ना, 50 करोडचा चेक लिहिला म्हणजे सही करा, मला गुप्तदान करायचं म्हणजे तसंच म्हणून सगळ्या संतांनी आपल्या नावावरती ज्या अध्यात्माच्या इस्टेटी लिहून ठेवल्यात ना, त्याच्यावर त्यांच्या सह्या आहेत. बाप रखुमा देवी करू विठ्ठले, रामदास म्हणे, नामदेव म्हणे, सगळे संत असा ही सहीचा अभंग आहे. खात्रीनं फक्त शरण जा. शरण कसे जाते नंतर अभ्यासा. त्यामुळे आम्ही म्हणले शरणच आहे. आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ उत्पत्तीचे 3 तुकडे केले. याचा संबंध काही फारसा नाही. परमार्थाकरता मांडलेले जे पसारे आहेत ना, त्या पसाऱ्याचा उपयोग निश्चित अध्यात्माकरता परमार्थाकरता आहे. पण पसारे म्हणजे अध्यात्म आहे. अनंत संप्रदाय आहे, अनंत प्रकारच्या उपासना आहेत. पण या उपासनांचा नेमका परिणाम जर खऱ्या शरणगतीमध्ये होत नसेल तर ते सगळे पसारे नुसते पसारे ठरतात. म्हणून नीट समजावून घ्यावं लागेल. याकरता भागवत ऐकायचं. व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू, कसं करायचं असं ना, डूज अँड डोंट्स, असे वागा आणि असे वागू नका, हे नीट समजून घेण्याकरता भागवत ऐकायचं. एका भागवताने काम होणार नाहीये. अनंत भागवत खूप आयुष्यभर भागवत ऐकावे. या वक्त्यात प्रत्येकाच्या वक्तृत्वाची एक शैली असते. प्रत्येकाजवळ काही ना काही सगळं एका ठिकाणी मिळणार नाही. नुसते म्हणजे आम्ही आळवाचे पानं खातो, नाही चालणार. नुसते आम्ही डाळ प्रोटीन्स करता नुसती डाळ खातो, नाही चालणार. कार्बोहायड्रेट केले पाहिजे, प्रोटीन्स केले पाहिजे, मिनरल्स केले, सगळं केलं पाहिजे ना पोटात. म्हणून चौफेर जेवणाला जसं महत्व आहे ना, तसं अध्यात्मामध्ये चौफेर श्रवणालाही महत्व आहे. समर्थांचा तर का 4थ्या दशकातला पहिला समास वाचून बघा. श्रवण भक्ती. दंडांचे उदंड ऐकावे, परिते प्रत्येक पाहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. सतत नेहमी ऐकावं. आम्हाला वेळ नाही असं म्हणू नये. अध्यात्म श्रवणाला आम्हाला वेळ नाही याचा अर्थ आम्हाला आमचं कल्याण करायला वेळ नाही. कुठं जायचंय? सगळं बाजूला ठेवा. पाठवता घेऊन 5-6 वर्षापूर्वी आम्ही सिंगापूरला गेलो होतो. तेव्हा सिंगापूरच्या लोकांनी आम्हाला सांगितलं बुवा शनिवार रविवार, आम्ही शुक्रवारी पोहोचलो. शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार असे 5 दिवस आमचा मुक्काम होता. सकाळी 5 पूजा, संध्याकाळी कीर्तन. सांगितलं तुम्ही आग्रहाने कीर्तन 5 ठेवा म्हणाले. ते म्हणजे आमच्याकडे सॅटर्डे संडे हॉलिडेलाच लोक येतात, वर्किंग डेला येत नाही. सॅटर्डे संडे कंटिन्यू करताय, रेकॉर्डिंग आहे त्याचं, कदाचित आता युट्यूबवर उपलब्ध आहे. रविवारच्या कीर्तनात शेवटी मी 2 कीर्तन झाल्यावर सांगितलं असं मला कळलंय की तुम्ही फक्त सुट्टीच्या दिवशी येता. परदेशाचा प्रॉब्लेमच आहे असं कळलंय. पण उद्या जमलं तर या, सोमवार मंगळवार बुधवारी या. याचं कारण येऊन जो येणार आहे तो वर्किंग डे बघून येणार आहे का हॉलिडे बघून येणार आहे, याच्यावर विजय कसा मिळवायचा हे कीर्तनात शिकायचं असतं. हाड गुलाम सलाम करी कृपया घरी राबतो, असं ज्या अध्यात्मामध्ये आपण शिकतो त्याच्याकरता घड्याळ प्रपंचाच्या मनगटाला बांधावं हो, परमार्थाच्या मध्ये. हे डायलॉग्स नाहीये, ही जगण्याची पद्धती आहे. सगळी कामं बाजूला ठेवा. खरं सांगतो त्यानंतर आम्ही 5-6 वर्ष जातोय. जास्तीत जास्त लोक सॅटर्डे संडे पेक्षा जास्त सोमवार मंगळवार असतात. ते म्हणले बरं आहे बुवा, जेवायची व्यवस्था करा. आणि असं केलं किती सुंदर का उत्तम साथीला हे का सांगतोय सगळं, त्याचाच अभ्यास आपल्याला 7 दिवस करायचा. एका जनार्दनी हरि कृपे त्याचा, हरि कृपे त्याचा, हरि कृपे त्याचा नाश आहे, हरि कृपे त्याचा
तापत्रय विनाशाय. पुन्हा ऐकायचं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. देवाची आमची व्याख्या विश्वोत्पत्त्यादि हेतवे आहे. ते म्हणजे कुठेतरी जाऊन काहीतरी मध्ये संपूर्ण विश्वाला कल्पना, विश्वाचीच कल्पना करून बघा ना. आपल्या एका आकाशगंगेची कल्पना करून बघा. अशा अनंत आकाशगंगा कॉलेजला झालंय ना आम्हाला. आकाशगंगेमध्ये ही पृथ्वी इथे कुठेतरी आहे असं की नाही, इथे कुठेतरी आहे. धुलीकणा एवढी पण नाहीये ती एका आकाशगंगेच्या तुलनेत. एका आकाशगंगेच्या तुलनेत पृथ्वी धुलीकणा एवढी सुद्धा नाहीये. मला वाटतं मग आपला खंड त्या तुलनेने केवढा असेल, आपला देश केवढा असेल, आपलं राज्य केवढं असेल, आपलं गाव केवढं असेल, आपली पेठ केवढी असेल, आपलं काय घर केवढं असेल, त्या घरामध्ये आपली खोली केवढी असेल. इथे काही असली तर ती सुद्धा. म्हणून त्या संकल्पना आपल्याला रुंद कराव्या लागतील. तापत्रय विनाशाय अशा कृष्णाला श्री कृष्णाय वयं. संपूर्ण विश्वाला, विश्व निर्मात्याला आपल्या अंतःकरणामध्ये घ्यायचंय. इथेच भागवताच्या महात्म्याचा प्रारंभ होतो. आता चला थोडं भजन करूया. म्हणजे जर ती यायला लागली असेल तर ती जाते. त्याच्यानंतर मी सुभाषित वाचलं, मला आवडलं. ते म्हणले असं आहे की जेव्हा रामायण काळापासून ती यायला लागली तेव्हा राम रावणाला मारायला गेले तेव्हा कुंभकर्ण आधी आला. तेव्हा कुंभकर्ण खूप चांगला होता पण नाईलाजाने त्याला मारावा लागला. कारण तो चुकीच्या लोकांची बाजू घेत होता. तो होता चांगला पण चुकीच्या लोकांची बाजू घेतो म्हणून त्याला नाईलाजाने मारावा लागला. तेव्हा त्याची जी पत्नी, त्याच्या दोन पत्नी होत्या. एक पत्नी जागृती आणि एक पत्नी निद्रा. कधी कल्पना आहे. तो हिच्या जवळ 6 महिने राहायचा आणि तिच्या जवळ 6 महिने राहायचा असं वर्णन केलं. पण त्याला जास्त प्रिय निद्रा होती. पण निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णः, निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णः, हतः समीकेन रघूत्तमेन, वैधव्यमापद्यत तस्य कान्ताम्, श्रोतुं समायातु कथा पुराणो. राजाधिराज रामचंद्र भगवान की. त्या कुंभकर्णाला मारल्यानंतर त्याची अत्यंत प्रिय पत्नी निद्रा म्हणाले निघाली, सती निघाली. म्हणजे सतीची प्रथा होती असं नका म्हणू, कल्पना आहे. ती नमस्कार करायला आली रामचंद्रांना. तेव्हा नमस्कार. कुठे चालली? सती चालली. जाऊ नसतो. खरं सांग म्हणाले, सती जाऊ असा हा पती होता का? काही गोष्टी आहेत का पतीच्या नुसतं काही खूप वेळेला असं सांगितलं की पतीच्या फक्त उजव्या हाताला हात लावा सांगतात की गुरुजी. नुसतं उजव्या हाताला हात, पण काही वेळा नाही लावायचं. कल्पना करायची तेव्हा त्यांनी बाजूला सरकायचं, तेव्हा नाही लावायचं. ते म्हणे असं का? माझे गुरुजी म्हणाले असं आहे की रेल्वेच्या डब्याने नुसतं इंजिनला हातच लावायचे की नाही. किती डब्याने ओढत नेतो ते इंजिन नेते की नाही म्हणाले. याचा अर्थ पती डबा नसावा, इंजिन असावा. सती जावा असा हा पती होता का? ते म्हणले खरं सांगू का नव्हता. पण नको जाऊ सती, की माझा उद्धार कसा होईल? राम म्हणाले माझ्या कीर्तन प्रवचनाला जायचं. ती म्हणाली मी स्वाभिमानी आहे. पतिव्रता होती ती, स्वपवित्र आहे. कोणी निमंत्रण दिलं आमच्याकडे जेवायला तर जाणं वेगळं. ते म्हणजे काळजी करू नको, तत्वज्ञान सुरू झालं की लोक तुला निमंत्रण देते. विनोद आहे तेव्हा गंभीर मुद्दाही आहे. पूर्वी कधी न येणारी 4-4 गोळ्या घेऊन न येणारी प्रवचनात मात्र येते. म्हणून ती दूर करायला उपाय त्याचं नाम. खणखणीत नाम घेऊया माझ्या बरोबर. खूप गोड गोड भजन आहे. आपण यात रमा हे आवडत नाही ते आवडत नाही असं नका. छानपैकी सगळं लाडू नुसता नाही गहू मध्ये ते मनुका खोचून ठेवलेले असतात ना, त्याही खाले. आज सकाळी पेपर मध्ये आले काय लोकमतला होते का ते म्हणले एकच मनुका सगळ्यात लाडूवर खोचून ठेवावी आणि अशी लाडू वाढावी. प्रत्येकाला वाटतं आपली पडली आहे एका मनुक्यावर काय होतं. त्यांचा अर्थ मला तुम्ही नाही बरं विनोद देणार आहे. नारायण नारायण
सिच्युएशन काय नेमकं घडलंय, कसं काय झालंय. कलियुग प्रारंभ होऊन 30 वर्ष झाली आहे. अजून द्वापारच आहे असं समजतायत लोक, पण प्रत्यक्षात 30 वर्ष होऊन गेली आहे. आणि त्यावेळेला आपले सगळ्यांचे पूर्वज, मानवांचे पूर्वज 88,000 ऋषी. ऋषी हे ब्राह्मण आहेत असा गैरसमज करून घेऊ नका. जातीचा विचार नाहीच आहे तेव्हा. वृत्तीचा म्हणजे व्यवसायाचा विचार आहे. आणि व्यवसायालाच वृत्ती असं म्हणायचं. वृत्ती सांभाळत होते म्हणजे काय, व्यवसाय सांभाळत होते. आणि वृत्तीवरून व्यवसाय सांभाळायचा. ऍप्टिट्यूड टेस्ट व्हॉट इज इट, वृत्तीची टेस्ट. आणि असे आपले 88,000 ऋषी, आपले पूर्वज एकत्र बसले. कुठे? लखनौ पासून 3 तासावरती नैमिषारण्य नावाचं अरण्य आहे. आणि ही सगळी मंडळी चिंतनाला जमली आहे. आता जसे डॉक्टर्स लोक सेमिनार्स घेतात ना, डॉक्टर्स लोक असतात ना, ते सगळे त्यात एक डेंटिस्ट दात या विषयाचं, पण त्या विषयातल्या एक एक केसेस ते दाखवतात. म्हणजे आमच्याकडे असं घडलं, मी असं केलं. मग त्या विषयात काय काय नवीन नवीन संशोधन झाली आहे. जुनं काय होतं, जुन्या काही चांगल्या गोष्टी, हे सगळ्याचं चिंतन चालतं. हार्ट या विषयात सगळे कार्डिओलॉजिस्ट एकत्र जमतात. जसं पक्षाची असतं बघा चिंतन, म्हणजे अमक्या अमक्या पक्षाची स्थापना